हे जेव्हा शब्द येतो तेव्हा तात्काळ एका शब्दाची गरज भासते किंवा तोंडावर येतं, ते म्हणजे काय? प्रेम. बरोबर आहे का? हे जे प्रेम आहे हे प्रेम कशा स्वरूपाचं आहे राधा आणि कृष्णाचं? हे काय लैला मजनूसारखं प्रेम नाही आहे. तर हे प्रेम वेगळ्या प्रकारचं प्रेम आहे. याला शुद्ध प्रेम असं म्हणतात. शुद्ध दुधामध्ये प्रकार आहे, शुद्ध दूध, पाणी घातलेलं दूध. बरोबर आहे की नाही? असं प्रेमामध्ये पण प्रकार आहे. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असं काही नसतं. म्हणूनच जग फसतं. आपण फसतो, जग नाही. हे असं बोलायचं असतं. परंतु राधा आणि कृष्ण यांची जी प्रेम आहे हे प्रेम अतिशय दिव्य स्तरावर आहे. ज्या वेळेला तुम्ही महान संत बनणार तपस्या करून, तेव्हा तुम्हाला त्याचं उगम, त्याची शुद्धता जाणवणार. ते लगेच काय असंच कळत नसतं. आणि म्हणून हे जे प्रेम आहे हे समजण्यासाठी थोडं नामस्मरण करावं लागतं. तर या प्रेम सरोवरामध्ये सुंदर सुंदर घटना घडलेल्या आहेत. हे प्रेम सरोवर पहिलं मिलनस्थली आहे. पहिल्यांदा राधा कृष्ण या ठिकाणी भेटले, या ठिकाणी भेटले. मग किती महत्त्वपूर्ण असेल विचार करा हे ठिकाण. इकडे नंदगाव, तिकडे बरसाना, आणि दोन्हीचा सेंटर पॉईंट म्हणजे हे प्रेम सरोवर आहे. तर बरोबर मध्ये आलो आहे आपण आता. आणि या ठिकाणीच तिकडून राधाराणी येते, इकडून कृष्ण येतात आणि त्यांचं मिलन या ठिकाणी होतं. तर वृंदाकुंडाला आपण गेलो होतो, वृंदादेवीचं दर्शन घेतलं. तर वृंदादेवी जी आहे, वृंदादेवीने या ठिकाणी हातामध्ये पोपट घेतलेला आहे. बघितलं का तुम्ही? तसा एक पोपट नाही आहे, 1,00,000 पोपट आहेत. किती आहेत? 1,00,000. तर हे 1,00,000 पोपट काय करतात? तर जस्ट लाईक अ मेसेंजर. तर व्हॉट्सअपला आपण मेसेज टाकतो की नाही, हाय, हॅलो, तर ते मेसेज टाकतो व्हॉट्सअपला आपण. तर तसं ते पोपट जे आहेत ना, राधाकृष्णाचं मिलन आता कुठं होणार? चिठ्ठी आई है. काय काय एक गाणं होतं पूर्वी जुन्या काळामध्ये, काय? कबूतर जा जा जा. पुढं काय? कबूतर चिठ्ठी घेऊन जातो की नाही? तुम्ही फार सज्जन दिसताय राव. काय येत नाही तुम्हाला? काय म्हटले? गंध नाही. कबूतर जा जा. चिठ्ठी घेऊन जाणार कबूतर, इकडली चिठ्ठी तिकडे पास करायची अशी. तर इकडे पोपट आहे भगवंतांच्या लीलेमध्ये, आणि हा पोपट काय करतो? भगवंतांचा संदेश राधाराणीपर्यंत पोहोचवतो. असे 1,00,000 पोपट आहेत. आणि तोच पोपट या जगामध्ये जेव्हा प्रकट होतो तर तो शुकदेव गोस्वामींच्या रूपाने, जे भागवत सांगितलं की नाही परीक्षित महाराजाला, ते पोपटच आहेत राधाराणीचे. तर राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण गोलोक वृंदावनामध्ये राहतात. तर हे जे पोपट आहेत हे पोपट काय करतात? त्या ठिकाणी विविध ठिकाणी आज किती वाजता कुठे भेटणार, काय लीला होणार, कोणता खेळ खेळणार, हे सगळं त्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि त्याचा मेसेज पोचवतात बरोबर हे जाऊन तिकडे. आता हे सगळे आधुनिक आपल्याकडं मोबाईल वगैरे आलेला आहे, परंतु हे पूर्वीची सिस्टम एकदम एक्सपर्ट, थोडंसुद्धा इकडं तिकडं होणार नाही. आणि नंदगाव आणि बरसाना याच्यामध्ये एक आता येताना एक मंदिर लागलं, संकेत विहारी भगवान की. तर संकेत द्यायचा, संकेत सांकेतिक भाषेमध्ये, कोडिंग लँग्वेजमध्ये भगवंत कसे बोलतात? कारण जेव्हा अशा काही गोष्टी असतात तेव्हा सांकेतिक भाषा वापरली जाते. तर भगवंत असं गुपचूप सांकेतिक भाषेमध्ये काहीतरी संदेश द्यायचे भगवंत. आज इकडं भेटायचं आहे, पण ते दुसऱ्यांना समजलं नाही पाहिजे कुठं जाणार आहे. तिकडे फक्त भगवंत, राधाराणी, भगवंताचे मित्र, राधाराणीच्या मैत्रिणी, गोपी एवढेच राहणार सगळे तिकडे. तर अशा प्रकारे हे ठिकाण आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. अनेक संतांनी या सरोवराच्या कडेला थांबून भजन केलेलं आहे आणि राधाराणीने स्वयं दर्शन दिलेलं आहे महाराजांना या ठिकाणी, असं म्हटलेलं आहे. तर एकदा अशी कथा होते की हे कुंड कसं तयार झालं याच्या पाठीमागची पण कथानंतर आहे.
हे पहिलं ठिकाण होतं इथं, ठिकाण भेटण्याचं. नंतर कुंड तयार झालं इकडे. कसं काय? तर भगवंत आणि राधाराणी या ठिकाणी बसले होते आणि झाडाखाली बसले होते. इथे एक वृक्ष होता, त्या वृक्षाखाली बसले होते आणि दुपारची वेळ आहे आणि भगवंत काय करतायत? राधाराणी आणि भगवंत एकदम जवळजवळ बसलेले आहेत. पण अचानकपणे काय होतं? भगवंत राधाराणीची केशशृंगार करत असतात भगवंत. तर त्यावेळेला राधाराणी जी आहे त्यांच्या केसामध्ये सुवासिक फुलांचा गजरा भगवंत माळत आहेत. आणि अचानकपणे आता हे प्रेम कसं असतं समजून घ्या थोडंसं. समजते का नाही हे सुद्धा मोठा प्रश्न आहे तुम्हाला, पण थोडा प्रयत्न करा. की राधाराणीची वेणी घालत आहेत भगवंत, पाठीमागं बसलेले आहेत आणि राधाराणी आरशामध्ये भगवंतांना पाहते. नीट लक्ष द्या. आरसा बघितलेला पुढे धरलेला आहे आणि भगवंत पाठीमागं बसलेत. मग राधाराणीचं लक्ष आरशामध्येच आहे. आरशामध्ये कोण दिसतंय? कृष्ण दिसत आहे, श्यामसुंदर दिसत आहेत. आणि मग राधाराणी अशी बसलेली आहे. इतक्यात काय होतं? एक भुंगा येतो, भुंगा, भ्रमर. काय येतं? भ्रमर. तो भुंगा कसा करतो? तर तो येतो. तो काय होतो? राधाराणीच्या त्या फुलांच्या सुवासाने तो तिकडे येत असतो, तो भुंगा. मग त्यावेळेला काय होतं? एक सखी येते किंवा कोणी म्हणतो, कोणी मित्र येतो भगवंतांचा. आणि तो काय म्हणतो? तो त्या भुंग्याला असा हाणून लावतो, भुंग्याला हाणून लावतो. कारण राधा आणि कृष्ण एकदम तिथं शांत चित्ताने एकत्र बसलेले आहेत आणि तो भुंगा मध्ये मध्ये करतोय कालवा, म्हणून त्याला तो हाकलून लावतो. आणि तो काय ओरडतो? मी मधुला हाकलून लावले, मी मधुला हाकलून लावले. मधु म्हणजे भ्रमरला मधु म्हटलेलं आहे संस्कृतमध्ये. तर मधुला हाकलून लावले म्हणजे कुणाला हाकलून लावले? कुणाला? त्या भुंग्याला हाकलून लावले. मग असं म्हटल्यानंतर राधाराणी रडायला लागते. राधाराणी रडायला लागते कारण भगवान श्रीकृष्णांचं पण नाव मधु आहे. भगवान श्रीकृष्णाला मधुकर पण म्हटलेलं आहे किंवा शॉर्टमध्ये मधु पण म्हटलेलं आहे भगवंताला. ते मधुला हाकलून लावलं, मधुला हाकलून लावलं म्हणल्यानंतर राधाराणी म्हणते, अरे आत्ता तरी मला भेटले होते मधु, कसं काय हाकलून लावलंस तू? आणि कसं आता माझ्यापासून दूर झाले का? दूर झाले का? समजतंय का मी काय बोलतोय तुम्हाला? कृष्ण पाठीमागच बसलेत पण राधाराणी त्यांना पाहते सुद्धा आरशामध्ये. पण तरी सुद्धा राधाराणी एका वेगळ्या विश्वामध्ये आहे, त्या आनंदामध्ये आहे की श्रीकृष्ण आज मला भेटलेले आहेत. त्या आनंदाच्या भरामध्ये इतकं जोरदार मिलन झालेलं आहे, एकरूपता आलेली आहे की राधा आणि कृष्ण वेगळे नाहीतच, एकच आहेत अशी भावना झालेली आहे. आणि त्यामुळं ती समजते की आता कृष्ण निघून गेले, कृष्ण निघून गेले, अरे कृष्ण निघून गेले. आणि त्या विरहामध्ये रडायला लागते. कोणाकोणाला कळालं मी काय म्हटलं ते हातवरती करा. बऱ्याच जणांना नाही कळालेलं आहे, झोप आलेली आहे. तर हे याला म्हणतात हे अतिउच्च प्रेमाची अवस्था आहे की व्यक्ती जवळच आहे परंतु दूर गेल्याचा भास होतो आणि रडायला लागतात. मग राधा पण रडते. मग राधा का रडते म्हणून कृष्ण पण रडतात. ते विचारत नाहीत की तू का रडते म्हणून. राधाच्या डोळ्यातले पाणी बघून कृष्ण पण रडायला लागतात आणि ते पण राधा राधा, ती म्हणते कृष्ण कृष्ण, हे म्हणतात राधा राधा. अशा प्रकारे दोघंही रडायला लागतात आणि त्यांच्या डोळ्यातून ज्या अश्रुधारा येतात त्या अश्रुधारा या ठिकाणी एकत्र होतात. त्यापासून एक कुंड तयार होतं, त्याचं नाव आहे प्रेम सरोवर की. ही प्रेमाची अतिउच्च अवस्था की आपला प्रेमी आपल्या जवळ आहे तरी सुद्धा वाटतं की काहीतरी अपूर्णच वाटतंय अजून आणि त्याच्या मिलनाची अजून अपेक्षा आहे. आता किती जणांना समजलं मला माहीत नाही, याच्या पुढं सोपं करून मी सांगू शकत नाही. तर हे अतिउच्च प्रेम आहे राधाकृष्णांचं आणि त्यांच्या डोळ्यातनं जे अश्रू आले त्याच्यापासून हे कुंड तयार झालेलं आहे. हे त्यामुळे फार पवित्र कुंड आहे. तर हे प्रेम सरोवर की. तर जेव्हा भगवंत इथं लीला करतात, अनेक लीला केलेल्या आहेत. झाडाला झोका बांधतात इथे. या सरोवराच्या कडेला अनेक झाडं आहेत, त्या झाडाला
झोका बांधला जातो. आणि श्रावणामध्ये भगवंत राधाराणीबरोबर या ठिकाणी काय करतात? झोका करतात. त्याला जाय नमः शिवाय, हर हर महादेव, नमः पार्वतीपते, हर हर महादेव, गौरी शंकर भगवान की जय. मंदिर उघडतंय, सर्वांनी प्रणाम करायचा आहे. नंतर कथा कंटिन्यू करणार आहे आपण. अरे एकच राहतो इकडे. प्रत्येक ठिकाणी राधाकृष्ण झोपाळ्यात बसवतात आणि त्यांचा उत्सव साजरा केला जातो, झोका दिला जातो. आपल्या हरे कृष्ण मंदिरामध्ये सुद्धा श्रावण महिन्यामध्ये झुलन उत्सव असतो, तिकडे सुद्धा राधाकृष्णाला बसवून झोका दिला जातो. तर हे जे नंदगाव आणि बरसाणा मी सांगितलं, एकीकडे महादेव आहेत आणि एकीकडे लक्षण आहे बघा, एकीकडे महादेव आहेत आणि तिकडे ब्रह्माजी बरसाण्यामध्ये. सांगितलं होतं की नाही? थोडं लक्ष ठेवा, लक्ष ठेवून ऐकलं पाहिजे की ब्रह्माजी जे आहेत हे 4 तोंडाचे ब्रह्माजी आहेत आणि त्यांचे 4 तोंड म्हणजे 4 पर्वत आहेत असे. तर ते 4ही पर्वत तिकडे आहेत. आपण त्या 4 पर्वतावरनं जाणार आहे आणि मग एका पर्वतावरती ते वृषभानू म्हटलेलं आहे, जिकडे राधाराणीचा महाल आहे, बरसाणा ज्याला म्हटलं जातं. तर भगवंत आणि राधाराणी आणि राधाराणीची सासरवाडी जावट हे पण इथं जवळच आहे, तिकडे आपण नाही जाणार आहे, लक्षात ठेवा फक्त. तर अभिमन्यू गोप याच्याशी लग्न झालेलं आहे राधाराणीचं. बरेच जण म्हणतात की मग राधाराणीचं लग्न कसं काय झालं? भगवान श्रीकृष्ण तर नित्य शाश्वत त्यांचे पती आहेत. तर अभिमन्यू कोण होता? हा जो गोप आहे अभिमन्यू, ज्याच्याशी राधेचं लग्न झालं ॲक्च्युअलमध्ये, तर ते खरं तर श्रीकृष्णाचं स्वरूप आहे, ते दुसरं कोणी नाही आहे. भगवंतच इथं अभिमन्यू बनलेले आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. भगवंत द्वारकेमध्ये असताना 16,000 रूप भगवंताने धारण केले, 16,108. तेवढ्या प्रत्येक बायकोला वाटायचं, पत्नीला वाटायचं श्रीकृष्ण माझ्याबरोबरच राहतात असं वाटायचं. मग भगवंत वृंदावनमध्ये आले तर अभिमन्यूचा वेश धारण करू शकत नाहीत का भगवंत? मग त्या अभिमन्यू जो आहे राधाराणीचा पती, तर ते श्रीकृष्णाचं स्वरूप आहे. अशी भरपूर कथा आहे त्याच्या. आणि राधाराणीला भरपूर जाच आहे, सासरवास आहे राधाराणीला. तरीसुद्धा राधाराणी विविध लीला करून भगवंतांना भेटण्याचा प्रयत्न करते. असं राधा आणि कृष्णाचं लग्नसुद्धा झालेलं आहे बरं का मंडळीनं. ते तर इथं पण झालेलं आहे वृंदावनामध्ये. भांडीरवट म्हणून आहे तिकडे. एके दिवशीची ही कथा असते की राधा आणि कृष्णाचं एका वटवृक्षाच्या खाली लग्न लागतं आणि लग्न लावण्यासाठी साक्षात ब्रह्मदेव येतात तिकडे, ब्रह्माजी येतात आणि स्वतः महादेव येतात तिकडे त्या लग्नाला. याचं वर्णन भागवतामध्ये आहे मंडळीनं. त्यामुळे जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की राधाकृष्ण एक प्रियकर प्रेयसीच आहेत फक्त, असं नाही, तर ते शाश्वत पती पत्नीसुद्धा आहेत राधाकृष्ण. हे पहिले लक्षात घ्यायला पाहिजे. राधाकृष्णांचं लग्न झालेलं आहे वृंदावनामध्ये. श्रीमद भागवत वाचा, बऱ्याच लोकांना माहीत नसतं. तर त्यामुळे यांच्यामधलं जे प्रेम आहे हे प्रेम अतिशय उच्च दर्जाचं प्रेम आहे. आपण आपल्या संसारामध्ये प्रेम करतो, परंतु हे प्रेम तर मंडळीनं शरीरावर करतो आपण, हे तुम्ही मान्य करायला पाहिजे. मान्य नाही केलं तर मग मला उदाहरण द्यावं लागेल. पैशावर प्रेम करतो, सौंदर्यावर प्रेम करतो, शरीरावर प्रेम करतो. आपण व्यक्तीवर तेवढं प्रेम करत नाही, हे लक्षात घ्या. मी सिद्धता देतो थोडीशी, की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला काहीतरी प्रेम आहे म्हणतो किंवा जवळचं आहे, काहीतरी स्वार्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे. मान्य आहे का हो? हां, आता अर्थातच जेव्हा मी एखाद्या व्यक्तीशी माझं लग्न होतं त्यावेळेला मी काय करतो, लग्नाच्या वेळेला सुद्धा आम्ही काय करतो, ब्लाइंडली काहीच ॲक्सेप्ट करत. एज्युकेशन आहे का, प्रॉपर्टी आहे का, रंग कसा आहे, रूप कसं आहे, गुण कसे आहेत, हे सगळ्या गोष्टी आम्ही पाहतो. पण डायरेक्ट आम्ही मग प्रेम कसं आहे, मग कुणी म्हणालं की काही थोडंसं पुढं सरका, त्यांना जायला रस्ता द्या. प्रेमामध्ये तर या गोष्टी नाही पाहायला पाहिजे ना. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा प्रेम केलेलं आहे,
भगवंत तर गवळ्याचा मुलगा आहे, गवळ्याचा मुलगा. हां, आणि भगवंतांचं प्रेम तुम्ही जर पूर्ण भागवत वाचला तर लक्षात येईल की भगवंतांनी कधीच पार्सलिटी केली नाही प्रेमामध्ये. भगवंताचा गरीबातला गरीब सुदाम्यासारखा मित्र सुद्धा आहे बरं का. राजा जरी असले भगवंत, तिथे सुद्धा प्रेमाची प्रचिती येते सुदामापुरीमध्ये. आणि भगवंत त्याच्या घरी काही कमी नव्हतं. 9 लाख गायी आहेत भगवंताच्या घरी आणि मोठे ब्रजेश आहेत, राजा आहेत वृष, त्यांचे वडील भगवंताचे. तरीसुद्धा भगवंत कधी कधी कपडे लंगोट छोटीशी घालतात किंवा एक साधारण वेश धारण करतात भगवंत. आणि भगवंत दुसऱ्या ताटातलं खातात भगवंत. आता वनभोजन लीला आहेच आहे, तर असंच सरोवराच्या काठी कुठेतरी झाडाखाली बसून काय करतात, भोजन करतात भगवंत. तरी वनभोजन लीलासुद्धा फार महत्त्वाची आहे भगवंतांची. भगवान श्रीकृष्ण जिकडे गाई चारायला घेऊन जाणार तिकडे काय करणार, डब्बा घेतलेला असणार. मग आता कुणी काय काय आणलेलं आहे, तर तुमच्या डब्यात काय आहे, ह्यांच्या डब्यामध्ये गुलाबजामुन आहेत. तर ठीक आहे, कारण ह्यांच्या घरची परिस्थिती चांगली आहे. हां, कणक तुझ्या डब्यामध्ये काय आहे, समोसे आहेत. येते खायला बनवायला समोसे नाही, जाऊ दे. काय समोसे आणलेले आहेत कणकनी. नंतरच तू काय आणलेलं आहे सांग की लवकर. इज्जत का सवाल आहे, सांग लवकर. ठेचा, कचोरी नाहीत माताजीला. हां, ठेचा आणलेला आहे माताजींनी, हिरव्या मिरच्याचा. ठीक आहे. आणि मुलांनी काय आणले, डब्बे घेऊन आलेले आहेत मुलं, आणि प्रत्येक डब्यामध्ये काही ना काही भरून आणलेलं आहे. मग जेव्हा ते झाडाखाली बसतात तर त्यावेळेला भगवंतांना पहिले चारायचं. मग प्रत्येकाची आई काय करते, फडक्यामध्ये बांधून काहीतरी शिदोरी देत असते. मग मुलं आले, पहिला घास श्रीकृष्णाला भरवायचा. हा ठरलेला नियम आहे. पण भगवंत काय करतात, मग तू काय आणलं बघू बघू बघू, गुलाबजामुन, वा वा छान झालं आहे बरं का. ठेचा पण मस्त झाला आहे बरं का, मीठ थोडं कमी आहे पण आहे व्यवस्थित आहे. बरं, तुम्ही काय आणलं, कचोडी, हां छान आहे बरं का. भगवंत सगळ्यांचं टेस्ट करतात त्या लहान मुलांनी आणलेलं. एके दिवशी अशी घटना घडते की भगवंताचा एक अतिशय गरीब मित्र आहे. त्या गरीबाकडे, त्यांच्या घरी काय असं काय जास्त नाही आहे. मग त्यांना आपलं काय, पण गरीबातला गरीब जरी म्हणलं गोकुळातला, दह्या दुधाला मात्र काही कमी नाही. ही खरी संपत्ती गोकुळवासियांची. मग ते एक मित्र जो आहे त्याने गरीब होता, मग त्याने काहीच आणलं नव्हतं. मग त्याने काय एका मटक्यामध्ये ताक आणलं, ताक. ताक तर काय कुठेही स्वस्तच असतं. दूध महाग आहे, दही महाग आहे, पण ताकाला काय विषय नाही. दही काढलं की ताक राहतं, लोणी काढलं की ताक राहतं शिल्लक. मग एका मडक्यामध्ये ताक घेऊन आलेला, आणि ताक घेऊन आल्यानंतर मग ते ताक आता त्याला वाटलं तर सर्वांनी, ह्याने गुलाबजामुन आणला, ह्याने कचोडी आणली, ह्याने समोसा आणला आहे, आणि आपलं ताक कसं द्यायचं भगवंताला. ताक म्हणजे गरिबाचं अन्न थोडक्यात असं म्हणणं त्याचं डोक्यामध्ये. तर ताकाला तर अमृत म्हणलं आयुर्वेदामध्ये, तो विषय वेगळा. पण ताक कसं द्यायचं म्हणून त्यांनी काय केलं, मडकाला मागं लपवला. असं ते जो ताकाचा मटका आहे तसं पाठीमागं लपवला. पण भगवंत अंतर्यामी आहेत, भगवंताला सगळं माहिती आहे. तुमच्या खिशामध्ये, पॉकेटमध्ये किती पैसे आहेत भगवंताला माहीत नाही का हो. दान करताना फक्त फाटकी नोट काढलेली आहे 10 रुपयाची, हे भगवंताला माहीत नाही का हो. भगवंताला सगळं माहिती आहे की नाही. तुमच्या पॉकेटमध्ये किती आहेत, पेटीत किती टाकताय, श्रीकृष्णांना सर्व माहिती आहे, कारण ते अंतरंग जाणतात सर्वांचं. त्या मटक्यामध्ये काय आणलंय हे श्रीकृष्णांना माहिती आहे. मटका महाग लपवलेला आहे असा ताकाचा. भगवंताने सगळ्यांचं खाल्लं, ज्याने ज्याने आणलं होतं जे खाल्लं. आणि ह्याने विचार केला, श्रीकृष्ण आपल्याकडे बघत आहेत. ह्याने काय केलं, एका झाडाच्या मागं गेला हा भगवंताचा मित्र, आणि तो मटका घेतला, गडगड 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 पिऊन टाकलं सगळं ताक. म्हणले आपल्या गरीबाचं ताक श्रीकृष्णाला कशाला, आत्ता गुलाबजामुन खाल्लेला आहे, त्याची चवच निघून जाईल सगळं ताक पिलं तर. म्हणून बिचाऱ्याने ताक पिलं, गडगड गडगड झाडा. इतक्यात श्रीकृष्ण आले अचानक मागं. लक्ष ठेवूनच होते भगवंत, आणि पूर्ण कृष्ण येतील म्हणून पटकन पिला तो, एकदमच ओतलं तोंडामध्ये, आणि तोंड सगळं भरलं ताकाने असं त्या मित्राचं. असं तोंड भरलेलं, ताक भरलेलं भगवंताच्या मित्राच्या तोंडामध्ये, आणि ताकाने भरलेलं तोंड. भगवंत आले, अरे म्हणले मला, तू सगळ्यांनी मला सगळं दिलं थोडं थोडं, तू मला ताक नाही दिलंस प्यायला, जेवण झालं ताक प्यायला पाहिजे, म्हणजे ताक नाही दिलंस तू मला. असं म्हणलं, पण तोंडात खाली पण जाईना.
एक घोट इथं अडकलेला आधीच पिलेला गडपडीमध्ये. तर अशा प्रकारे ते जे ताक आहे, भगवंतानी काय केलं, त्या मित्राच्या पुढं गेले, तोंड फुगलं होतं. भगवंतानी बुक्की मारली अशी, ते ताक आलं बाहेर आणि भगवंतानी आ केलं आणि भगवंतानी सगळं ताक पिले त्या तोंडातलं. याला म्हणलेलं आहे कृष्ण प्रेम. हरी बोल. नाही हो मंडळींनो, आपण जी प्रेमाची व्याख्या केली ना, ही प्रेमाची व्याख्या फार चुकीची आहे. हे प्रेम वगैरे या जगामध्ये हा जगातला शब्दच नाही आहे. या जगामध्ये स्वार्थ आहे फक्त. प्रेम हा आध्यात्मिक जगातला शब्द आहे. त्या प्रेमाचं रूपांतर, ते जेव्हा शब्द खाली येतो ना, त्याचं रूपांतर होतं कामामध्ये, वासनेमध्ये. ते शुद्ध नाही. आपल्यामध्ये जे प्रेम समजतोय ती वासना आहे, पण भगवंत आणि राधा आणि कृष्णामध्ये आहे त्यात कसलीही वासना नाही. त्यामध्ये शुद्ध 100 आणि 1% शुद्ध प्रेम आहे राधाकृष्णामध्ये. आणि हे प्रेम राधेबरोबरच नाही, आईबरोबर, मित्रांबरोबर, सर्वांबरोबर भगवंतांनी शेअर केलं आहे वृंदावनामध्ये हे प्रेम. त्याची वेगळी वेगळी नावं आहेत. वात्सल्य रस आईबरोबर, माधुर्य रस गोपींबरोबर, सखा रस मित्रांबरोबर. झाडांवरती सुद्धा प्रेम केलेलं आहे भगवंतानी. झाडं एवढी प्रेम करतात. श्रीकृष्ण कधी कधी आता जेवण झालेलं आहे, झाडाला टेकून बसलेले आहेत असे. भगवंताचं पोट भरलेलं आहे, गाई चारून आता जेवण झालेलं आहे, दुपारची वेळ आहे आणि झाडाखाली बसलेले आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आंबे लागले झाडाला. आंब्याच्या झाडाला टेकून बसले भगवंत. हळूच एक आंबा खाली येतो. कच्चाच होता, पण त्याने विचार केला आता श्रीकृष्ण उद्या किंवा पुढच्या आठवड्यात आपल्या झाडाखाली बसले की नाही माहीत नाही, तर आपण काय करू, आता पिकून टाकू. तो आंबा लगेच पिकला आणि तो आंब्याची फाटी ऑटोमॅटिक खाली आली आणि श्रीकृष्णाच्या तोंडापुढे अशी हालते. मग श्रीकृष्ण काय करत आहेत, ते तोडतात आंबा आणि खात आहेत. या झाडांवरही प्रेम केलं, झाडांनीही श्रीकृष्णांवरती प्रेम केलेलं आहे. जेव्हा श्रीकृष्ण निघून गेले इथून मथुरेला, तेव्हा असं म्हणलेलं आहे 100 वर्ष ह्या वृंदावनामधली जी झाडं आहेत, ही झाडं वटून गेली सगळी, त्यांना कधीच पालवी फुटली नाही. इतकं प्रेम त्या झाडांनी श्रीकृष्णांवर केलेलं आहे मंडळीनो. नंद बाबा आणि यशोदा रात्रंदिवस रडायचे. त्यांच्या अश्रूंनी एक कुंड तयार झालं, सरोवर तयार झालं, पावन सरोवर. या गोपी रात्रंदिवस रडायच्या की श्रीकृष्ण आज येतील, आज येतील, आलेच नाहीत. म्हणून त्या गोपींनी सुद्धा प्राण धरला होता, मी काल सांगितलं. कारण श्रीकृष्ण जर चुकून आलेच तर त्यांना वाईट वाटेल म्हणून प्राण ठेवला होता, नाहीतर प्राण गेलाच होता राधाराणीचं. इतकं प्रेम करतात ते. आणि प्रेमामध्ये काय केलं जातं, पुढच्या व्यक्तीच्या सुखाची म्हणजे त्याला किती सुख होईल हे पाहिलं जातं. माझ्यामुळं ह्या व्यक्तीला किती सुख होईल, ही प्रेमाची भाषा आहे. आपण असं विचार करत नाही. आपण विचार करतो की त्याच्यामुळं मला कसं सुख लाभेल. तर हे प्रेम नाही आहे. मला त्रास व्हायला पाहिजे आणि पुढच्या व्यक्तीला सुख व्हायला पाहिजे, आनंद व्हायला पाहिजे, ही प्रेमाची परिभाषा आहे. आणि राधाकृष्णामध्ये राधा नेहमी विचार करते की श्रीकृष्ण कसे प्रसन्न होतील, आणि श्रीकृष्ण नेहमी विचार करतात की राधा कशी प्रसन्न होईल, आणि दोघं एकमेकासाठी प्रयत्न करतात. तर त्यामुळे या प्रेमाची बरोबरी आपण करू शकत नाही. या संसारामधलं प्रेम वगैरे जे आहे, हे प्रेम खरं नाही मंडळीनं. काय भुललासी वरली या रंगा. हे वरच्या रंगाला काय भुललाय तुम्ही, चोखामेळा महाराज म्हणतायत. ऊस नहे डोंगा परी, ऊस डोंगा परी रस नहे डोंगा. ऊस कसा खरमोडीत असतो सगळा, परंतु त्याचा रस प्यायला किती मधुर असतो. नदी डोंगी परी कमान नाही, जल नहे डोंगे. तर म्हणलेलं आहे की नदी ते वेडीवाकडी आहे, परंतु पाणी काय वेडवाकडं आहे का, हो नाही आहे. भाव नहे डोंगा, चोखा डोंगा परी. चोखा मेळा आहे, महार समाजातला आहे, खालच्या जातीतला आहे, पण त्याचा भाव शुद्ध आहे. हो, तसं शुद्ध भावनेने जेव्हा आम्ही भगवंताला जाणण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेला आम्हाला फार आनंद येणार आहे. म्हणून वृंदावनामध्ये आल्यानंतर आपण भगवंतांकडे प्रार्थना करायला पाहिजे. आज हे प्रेम सरोवर आहे, इथे विशेष प्रार्थना करायला पाहिजे की भगवंता आम्हाला प्रेम उत्पन्न होऊ द्या. आमचं हृदय दगडाचं आहे, दगडाचं. त्याला पाझर फुटू द्या थोडासा.
आमच्या हृदयामध्ये काम वासना भरलेली आहे, निंदा, द्वेष, ईर्ष्या हे सगळं भरलेलं आहे. तर कृपया तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि आमच्या हृदयामध्ये कृष्ण प्रेम जागृत होऊ द्या, अशी प्रार्थना तुम्ही आज या ठिकाणावरती केली पाहिजे. तर आपलं सक्सेस झालं इथं यायचं. तर अशा प्रकारे भगवंत प्रेम प्रदान करतील आणि विशेष करून राधाराणीला प्रार्थना केली पाहिजे आज आपण बरसाण्याला गेल्यानंतर, की आम्हाला कृष्ण प्रेम प्रदान करा, जेणेकरून आमचं हे दगडासारखं हृदय लोण्यासारखं सॉफ्ट होईल. आणि लोणी कोणाला आवडतं? श्रीकृष्णाला. म्हणजे त्या लोण्याकडे कोण आकर्षित होणार? जर हृदयामध्ये वासना ठेवली तर या संसाराची लोक आकर्षित होणार. आणि हृदय जर लोण्यासारखं केलं मऊ तर कोण आकर्षित होणार? श्रीकृष्ण आकर्षित होणार. आणि म्हणून नामस्मरण केल्यामुळे काय होतं? हरे कृष्ण 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 हरे हरे. हे हृदयातली घाण निघून जाते हळूहळू हळूहळू. हे वासना निघून जाते हृदयातली आणि हृदय हळूहळू स्वच्छ व्हायला लागतं. आणि या स्वच्छ हृदयामध्येच श्रीकृष्ण येतात. अशा घाणेरड्या जागेमध्ये श्रीकृष्ण येत नाहीत. म्हणून नामस्मरणाने आपल्याला हे हृदय आधी स्वच्छ करावं लागेल. तर अशा प्रकारे ही फार प्रेमाची भूमी आहे वृंदावन म्हणजे. या वृंदावनामध्ये हा प्रेमाचा व्यवहार आहे वृंदावनामध्ये सर्वत्र. तर आपण इथे आलेलो आहे. मला भरपूर काही कथा आठवतात, पण कथा सांगायला गेलं की पुढं 15-20 मिनिटं लागते ती कथा सांगायला. म्हणून मी आवर्त घेतोय. तर भरपूर इथं लीला झालेल्या आहेत भगवंतांच्या. कशाप्रकारे भगवंत पहिल्यांदा भेटले राधाराणीला वगैरे 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 ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता बरसाण्याला आपण जाणार आहे. थोडीशी कथा सांगतो इथली, म्हणजे जेणेकरून आपल्या पुढं बरसाण्याला आपण जेव्हा जाणार तर ते जे गड आहेत 4 गड मी तुम्हाला सांगितले. कोणते कोणते? दानगड, मानगड, वृषभानुगड, विलासगड. तर त्या गडावरून आपण असं जाणार तिकडे आणि शेवटी राधाराणीचं आपल्याला दर्शन होणार. तर आता होळी चालू आहे सध्या वृंदावनामध्ये. 1 महिना होळी चालते. 40 दिवस, 1 महिना नाही 40 दिवस होळी चालते. तर आता वसंत पंचमी झाली. विठ्ठल रुक्मिणीचं लग्न लावलं की नाही आपण वसंत पंचमीला, तर त्या दिवशी वृंदावनमध्ये होळी सुरू होते. आणि ही होळी गौर पौर्णिमेला, उद्या येणारी जी हुताशनी पौर्णिमा आहे त्या दिवशी 40 दिवस पूर्ण होतात. प्रत्येक दिवशी वेगळी वेगळी होळी खेळली जाते. कधी दह्याची होळी, दुधाची होळी, ताकाची होळी, कधी रंगाची होळी, कधी लाडू, असे बुंदीचे लाडू बनवले जातात, असे फेकून मारले जातात एकमेकाला. त्याला लड्डू होळी म्हणतात. आणि परत लठ्ठमार होळी, आता परवा आहेच, सकाळी सांगितलं मी, असं काठीने मारतात. असं वेगवेगळे होळीचे प्रकार आहेत. 40 दिवस 40 प्रकारची होळी. इवन पंढरपूरला जर तुम्ही रोज पाहिलं भगवंताचं दर्शन, तर पांडुरंगाला पांढरे कपडे घातले जातात 40 दिवस आणि थोडा रंग टाकला जातो पांडुरंगाच्या अंगावर. कधी बघितलं का तुम्ही? स्टेटस ठेवताय तुम्ही पांडुरंगाचं, पण तुम्हाला माहीत नाही ही गोष्ट. तर कलर टाकला जातो पांडुरंगाच्या अंगावर 40 दिवस. म्हणजे पुन्हा एकदा सिद्ध होतं की विठ्ठल कोण आहेत? कृष्णच आहेत. तो कृष्णच आहेत. किती सोपं केलं भगवंताने. वृंदावनला यायचं काय सोपं आहे का हो मंडळीनो? किती अवघड आहे फिरायचं सगळं, की आजारी पडतंय, हे होतंय. म्हणून पांडुरंग दयाळू झाले, आपल्याला भेटायला महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. तरीसुद्धा आमच्याकडे वेळ नाही. कधीतरी वेळ काढून पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवा. एवढ्या वृंदावनला आलो, पण कुठं तर हात लावायला संधी भेटली का? पण तेच कृष्ण पंढरपूरला आलेले आहेत. म्हणून कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हेची आस. ते कृष्ण आलेले आहेत आपल्याकडे, त्यांचं दर्शन करा. आणि वृंदाकुंड जे पाहिलं होतं मला सांगायचं राहिलं, या वृंदाकुंडावरती सुद्धा वृंदादेवी प्रकट झाली. पहिल्यांदा तुळशी तिकडं प्रकट झाली. आज घर घर आपल्या प्रत्येकाच्या घरापुढं तुळशीचं झाड आहे की नाही? तर ती तुळशी पहिल्यांदा इथं आली वृंदाकुंडला. तर नेहमी तुम्ही तुळशीची पूजा करताना, तुळशीचं प्रदक्षिणा करताना तुमच्या लक्षात आलं, आमचे प्रभूजी तुम्हाला एक मंत्र पाठवतील ग्रुपवरती, तो जाण्यापूर्वी पाठ करा. तर तुळशीला पाया पडलं पाहिजे आपण दररोज, आणि कमीत कमी 3 प्रदक्षिणा घातल्या पाहिजे तुळशीला, आणि जल अर्पण केलं पाहिजे आपण तुळशीला. तर अशा प्रकारे आपण तुळशीची रोज सेवा करू शकता. जो कोणी तुळशीची सेवा करतो त्याला तात्काळ कृष्ण प्रेम भेटतं असं म्हटलेलं आहे. मग तुळशीची सेवा करा. तुळशी अजून भोगामध्ये अर्पण करा. भगवंतांना नैवेद्य अर्पण केला जातो त्यावेळेला बिन तुलसी हरी एक न मानी. बिना तुळशीचं भगवंत भोग ग्रहण करत नाहीत.
भगवंताला कांदा लसूण चालत नाही आणि तुळशीचं पान टाकल्याशिवाय भगवंत ग्रहण करत नाहीत, तुम्ही कितीही प्रयत्न करा. त्यामुळे घरामध्ये नैवेद्य अर्पण करताना अशा पद्धतीनं आपण नैवेद्य अर्पण करू शकता. तुळस नसेल तर तुळशीचं मंजिरं टाकू शकतो. मंजिरी पण नसेल तर तुळशीचं काडी टाकू शकतो. ते पण नसेल तर तुळशी वाळलेली त्याची मुळी असेल ते टाकू शकतो. ते पण नसेल तर तुळशीची साल टाकू शकतो. जसे तुळशीचे 5 प्रकार आहेत ते पण तुम्ही वापरू शकता त्या भोगामध्ये. पण तुळशी भगवंताला फार प्रिय आहे आणि म्हणून भगवंत तुळशीची माळ पण गळ्यात धारण करतात आणि आपण तुळशीची अशी माळ धारण करतो. याला कंठी माळ म्हणतात. काय म्हणतात? कंठी मिरवा तुळशी. जर तुम्ही कंठामध्ये तुळशीची माळ धारण केली तर श्रीकृष्णाचं तुमच्यावर लक्ष राहणार, कृपा राहणार. आणि सोन्याची चेन धारण केली तर चोराची नजर राहणार, कुणी तर वडून तुमचं चैन येणार. पण जर तुळशीची माळ असेल तर हा सगळ्यात सुंदर दागिना आहे मंडळीनो. मनुष्य जीवनामध्ये एकदा धारण करून पहा, याच्यासारखा सुंदर दागिना नाही. कारण हे सोनं वगैरे घातल्याने काही जास्त फायदा होणार नाही, परंतु तुळशीची माळ धारण केल्यामुळे या संसारातून आपला उद्धार होईल आणि श्रीकृष्णाला आपण प्रिय होऊ. म्हणून तुळशी माळ धारण करण्याचा सुद्धा तुम्ही काही विचार करा भविष्यामध्ये. आजही करू शकता असं काही नाही, पण भविष्यामध्ये विचार जरूर करा या गोष्टीचा, की वृंदावन यात्रा सफल होईल आपली जर तुम्ही असा काही विचार केलास तर. तर तुळशी जी आहे ही भगवंतांना फार प्रिय आहे. तुळशीशिवाय भगवंताचं कोणतंच काम होत नाही. आणि हे जे वृंदावन आहे हे वृंदावन सुद्धा तिच्या नावाने करून टाकले भगवंतांनी. तुळशीचं दुसरं नाव काय? वृंदा. आणि वृंदाची कथा मी सांगणार नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परत आता ते सांगायला वेळ नाही आपल्याकडे. ते शाळीग्राम झाले भगवंत वगैरे वगैरे. आपण लग्न लावतो की नाही तुळशीचं शाळीग्रामशी, तर ते साक्षात भगवंतच आहेत ना. आणि म्हणून भगवंतांना तुळशीपत्र अर्पण करा आणि तुळशीला दररोज 3 प्रदक्षिणा कमीत कमी घालू शकताय. कोण कोण घालू शकते? हात वरती करा. तुळशीला रोज पाणी घालायचं 3 चमचे आणि प्रदक्षिणा घालायचं. करू शकताय का तुम्ही? ज्यांचा हात वर नाही त्यांना काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही काय कुठं राहता? काय चंद्रावर राहता का? तुळशी नाही का तुमच्या घरामध्ये? खाली करा हात. तेवढंच करायचं आहे, पण नित्यनेमाने करायचं, चुकवायचं नाही. सकाळी नाही जमलं दुपारी करा, दुपारी नाही जमलं संध्याकाळी करा, प्रवासामध्ये गेलाय तरी पण करा, कुठंतरी पण करा. असा काहीतरी नित्यनेम तुम्ही ठेवू शकताय. तर यात्रा आपली वृंदावनची सफल झाली म्हणायला काही हरकत नाही. आणि तुळशी टाका प्रत्येक भोजनामध्ये. तुळशीचं पान कोण कोण करू शकतंय? साधं आहे की काय? पैसे पडतात का याला? आणि दुसरी गोष्ट, तुळशीची काळजी घ्या. थंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये तुळशीची काळजी घ्या. आणि तुळशीला सर्वांनी वस्त्रसुद्धा, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नाही आहे तसं, तुळशीचं बाहेर अंगणामध्ये ठेवली जाते. तुम्ही इथं कुठेही बघा तुळशी, मंदिरात पण बघा तुळशी, त्याला कपडे घातले जातात तुळशीला. एक असं कुंडीला तुळशीच्या एक कपडा असा नाडी लावून असा केलेला असतो, ते तुळशी वस्त्र असतं. अशा प्रकारे एक व्यक्ती आहे. तुळशी 84 लाख योनीमध्ये येत नाही. हे जीव नाही. तुळशी ही साक्षात भगवंताची प्रेयसी आहे. त्यामुळे त्याला ती देवी आहे, देवी. तर ती एक व्यक्ती आहे हे लक्षात घ्या. ते झाड नाही, तुळशी झाड नाही. त्यामुळे सर्वांनी प्रयत्न करा की काय काय सांगितलं मी तुळशीच्या बाबतीमध्ये. एकतर कंठामध्ये धारण करण्याचा विचार करा भविष्यामध्ये. दुसरी गोष्ट प्रदक्षिणा घाला. त्यानंतर तिसरी गोष्ट भोग अर्पण करताना तुळशी वापरा. चौथी गोष्ट तुळशीला जल अर्पण करा. त्या गोष्टी तुम्ही करा तर आपली वृंदावन यात्रा पूर्ण होईल. गायी आणि तुळशी भगवंताला फार जवळ आहे. ही भगवंताची नाडी आहे, नाडी. ती पकडा. समजतं का मी काय म्हणतोय ते? तुम्ही तुळशीवर एवढं प्रेम करा, श्रीकृष्ण तुमचेच आहेत 100%. किंवा गायीवर तरी प्रेम करा, कुठंतरी एक पकडा तुम्ही, आणि गायीवर एवढं प्रेम करा, श्रीकृष्ण तुमचेच आहेत. आलं का लक्षात तुमच्या? म्हणून वृंदावनला आलाय तर तुम्ही वृंदादेवीची पूजा करायला पाहिजे. एक आरती पण आहे, ती तुम्हाला पाठवतो मी ग्रुपवरती. ती तुळशीची आरती आहे, ती पण तुम्ही रोज म्हणू शकता. किंवा मोबाईलमध्ये लावा, यूट्यूबमधली पाठवा. तुम्ही मोबाईलमध्ये लावा, हळूहळू तुमची पाठ होईल. आणि रोज तुळशीला आपण दिवा अर्पण केला पाहिजे. तुळशीला रोज दिवा अर्पण केला पाहिजे. ह्याच्यापूर्वी कोणी करते का रोज दिवा अर्पण? हातवरती करा. बरेच जण करतात. रोज प्रभुपादांची इच्छा होती कमीत कमी 2 वेळा तरी दिवा अर्पण करावा, पण कमीत कमी 1 वेळा तरी तुम्ही
केलाच पाहिजे दिवा अर्पण. हे छोट्या छोट्या, आणि तुम्ही करताय म्हणूनच तुम्ही इथपर्यंत पोहोचला, हे पण मान्य करा. बरोबर आहे का? तुम्ही थोडंफार काहीतरी करताय किंवा काहीतरी आहे म्हणूनच तुम्हाला वृंदावनला यायची संधी भेटलेली आहे. वृंदावनमध्ये सगळे येतात, पण सगळे काही इथे येत नाहीत. बरोबर आहे का? बरेच जण म्हणतात, अहो महाराज काय वृंदावन मथुरा, मग काय एक दिवसात होत नाही का हो? पुढं आम्हाला अयोध्येला घेऊन चला की. हां, एका दिवसात कसं वृंदावन करायचं मला सांगा बरं. मी तुम्हाला जे दाखवतोय ते फक्त 4 ते 5% सुद्धा नाही. पूर्ण वृंदावन फिरायचं म्हणजे वर्ष लागेल. एवढं मोठं वृंदावन आहे. प्रत्येक ठिकाणी लीला केली. हां, इथं श्रीकृष्णाने हे केलं, इथं श्रीकृष्णाने, अशी एवढी जागा पण शिल्लक नाही जिकडे श्रीकृष्णाने चरण ठेवले नाहीत. सगळ्या लीला 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 एवढे लीला आहेत. कसं सांगायचं मलाच प्रश्न पडतो बोलताना. तर आपण हे सिस्टमॅटिक अभ्यास करायचा आहे तीर्थांचा सुद्धा बरं का. कुठं काय झालं, आणि घरी गेल्यानंतर काय करायचं आहे, नामस्मरण करणार तुम्ही घरी गेल्यानंतर. हां, त्यावेळेला सगळं आठवायचं आहे. मी प्रेम सरोवरला गेलो होतो, तिथे मी काय केलं होतं, हां काय खाल्लं होतं, हे नाही आठवायचं. तर प्रभूजींनी काय सांगितलं होतं, असं असं सांगितलं होतं, राधाकृष्ण पहिल्यांदा भेटले होते. बर, टेर कदमला काय झालं होतं, आत्ताच विसरला तुम्ही, घरी गेल्यावर काय लक्षात राहणार तुमचं. हां, तिथून आवाज मारायचे, तिथं बसून जेवायचे भगवंत, बासरी वाजवायचे, खेळायचे. त्यानंतर आसेश्वर महादेवाचं सांगा बरं, आस लावून बसले होते कृष्णाचं दर्शन होण्यासाठी. हे एवढं तरी समजलं पाहिजे. ते नामस्मरण करताना ह्या गोष्टी आठवायच्या आहेत आणि असं फिरायचं आहे. असं हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे, असं फिरायचं आहे वृंदावनमध्ये मानसिकरित्या. याला म्हणतात मेडिटेशन. आलं का? याच्यावरती मेडिटेशन करायचं. मी पहिल्या दिवशी काय पाहिलं, गोवर्धन, पहिल्यांदा काय लागलं हो, कुसुम सरोवर, नंतर मानसी गंगा, नंतर दानघाटी, नंतर गोविंदकुंड, नंतर लोटाबाबा, नंतर मुखारविंद, नंतर परत दानघाटी, मथुरा गोवर्धन शहर लागलं, नंतर उद्धवकुंड, आणि नंतर प्रसाद खाल्ला उद्धवकुंड, परत राधाकुंड, श्यामकुंड, परत नंतर परिक्रमा पूर्ण. असं मानसिक चिंतन घरी गेल्यावर करायचं असतं. तेव्हा काय होतं, हे कृष्णप्रेम जागृत होणार तुमचं. जे नामस्मरण करताना मन भटकतं ना, नेमकं माळ हातात घेतली की दुसरा विचार येते, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 कृष्ण, कोणाचं द्यायचं बाकी पेमेंट, हरे कृष्ण राम राम राम, भाजीला काय आणायचं संध्याकाळी, हरे कृष्ण राम राम राम, हे करायचं आहे ते करायचं आहे, सगळं आठवायला लागतं. तेव्हा नामस्मरण करताना बरोबर हे सगळं आठवतं. म्हणून त्याला बाजूला सारायचं आणि हे आठवायचं. ह्यासाठी वृंदावनामध्ये असं बसलं पाहिजे. तुम्ही मला एवढं का बसवलं आम्हाला इथे, कारण याचा परिणाम घरी गेल्यानंतर दिसणार आहे, आत्ता नाही आहे. म्हणा हे प्रवचन सांगतात, मग 2 मंदिरं एक्स्ट्रा दाखवा की काहीतरी, आम्हाला डोळ्याचा व्यायाम करू द्या आम्हाला. तर असं काही जणांचं म्हणणं आहे. पण हे जर ऐकलं नाही तर मग काय होईल, होलाटाईल, कापुरासारखं होईल. कापूर माहिती आहे का, उडून जातो, थोड्या वेळ ठेवला की उडून जातो. म्हणून बसलं पाहिजे या ठिकाणी. आणि इथं नुसतं बसला तर हजारो वर्ष तपस्या केल्याचं फळ तुम्हाला मिळणार, नुसतं बसला तरी. इथं ही भूमी काही साधारण नाही आहे. आणि मग काय होणार, हळूहळू हळू तुम्हाला हे डोक्यामध्ये घुमणार सारखं सगळं तुमच्या. आणि घरी गेले की रिकॉल करायचं, ते रवंत करतात ना प्राणी, तसं सगळं आठवायचं पुन्हा वृंदावन, आणि मग तुमची यात्रा पूर्ण होणार. समजलं का? तर नुसतं पळायचं नाही आहे. बघितलं दर्शन, फोटो काढला, सेल्फी काढली, चला पुढच्या मंदिरात, फोटो काढला, सेल्फी काढली, चला पुढच्या मंदिरात. ते डोळ्यामध्ये कॅप्चर करायचं आहे आणि हृदयाच्या हार्डडिस्कमध्ये सेव्ह करायचं आहे. ही हार्डडिस्क फार महत्त्वाची आहे. हे मोबाईल काय हरवू शकतो, फोटो गायब होऊ शकतात, डिलीट होऊ शकतात, पण हृदयात सेव्ह केला तर फोटो डिलीट होईल का हो? हा फोटो कधीच डिलीट होणार. त्यामुळे आपण सर्वांनी प्रयत्न करा की आपल्या हृदयामध्ये सेव्ह करा हा फोटो. हे सगळं वृंदावन हृदयात धारण करा. आधी सांगायचं नव्हतं का? अजून सांग, सगळं आठवा. आणि हे मोबाईलमध्ये जे केलेलं आहे हे सुद्धा तुम्ही नंतर पाहू शकता, आणि नंतर ते रील्स पाहू शकता. आपण काय केले, रमण रेती आठवा, तो आनंद आठवा. रमण रेतीमध्ये सगळेच लहान झालते, एवढे झाले होते, एकमेकाला मारत होते असे. हे वृंदावन म्हणजे प्रेमाची. आपल्या गावाकडे असं करता येईल का आपल्याला? हाणतील लोक, येड लागले म्हणजे ह्याला बाहेर काढा गावाच्या, आहे की नाही बागल प्रभूजी? आपल्याला राहू देतील का लोक गायगावांमध्ये? काय येड्यासारखं करतात लोक.
असंच जीवन जगायचं आहे. हे जे जीवन आहे, वृंदावनला आल्यानंतर समजतं की ॲक्च्युली जीवनात काहीच नाही आहे मंडळीनो. खरं तर हेच जीवन आहे. हसायचं, खेळायचं, प्रसाद खायचा, उड्या मारायच्या, हेच आहे जीवन. दुसरं काही जीवन नाही आहे. आणि वेगळा विचारही करू नका आयुष्यात काय प्राप्त करायचं आहे. आयुष्यात हेच प्राप्त करायचं आहे. हे वृंदावनसारखं जीवन आपल्याला जगायचं आहे. आपण सर्वजण वृंदावनला आलेला आहात, फार भाग्यशाली आहात. आता आपण प्रेम सरोवरमध्ये आहे आणि आता आपलं सर्वात आणि महत्त्वाचं आणि शेवटचं ठिकाण आपल्या यात्रेचं, बोलो बरसाना धाम की. तर राधाराणीची विशेष कथा मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्रसाद आपला येतच आहे 10 मिनिटामध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रेम सरोवरचं आचमन करा. प्रेम सरोवरमध्ये आचमन